पद्यपाठ, भरतवाक्य, कवी मोरोपंत या त्यांच्या रचनेमधील दुसऱ्या कडव्याला आपण सुरुवात करत आहोत. दुसऱ्या कडव्याचं मी काव्य वाचन करतोय, ते तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. न निश्चय कधी ढळो, पूजन विघ्न बाधा टळो. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. पुन्हा न मन हे मळो, दुरीत आत्मबोधे जळो. हे कडव किंवा ही रचना आजच्या तासिकेला आपण लक्षात घेणार आहोत. सुरुवातीला मी या कडव्यामध्ये आलेले जे काही कठीण शब्द आहेत ते तुम्हाला आधी स्पष्ट करतो. तुम्ही वहीमध्ये ते लिहून घ्या. निश्चय हा शब्द इथं आलेला आहे. निश्चय म्हणजे निर्धार, ठाम राहणे. निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे किंवा एखाद्या गोष्टीवर ठाम राहणे. कुजन विघ्न बाधा, इथं 3 शब्द एकत्र आलेत पहा. कुजन, विघ्न आणि बाधा. तर कुजन म्हणजे वाईट, दुष्ट या अर्थानं या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. कुजन म्हणजे वाईट, दुष्ट. विघ्न म्हणजे अडचणी, अडथळे, संकटे. हे लक्षात घ्या. म्हणजे टळो म्हणजे निघून जावी, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर चित्त शब्द, चित्त म्हणजे अंतःकरण किंवा सोप्या भाषेत हृदय असं म्हटलं तरी चालेल. चित्त म्हणजे अंतःकरण, मन किंवा हृदय. चळो म्हणजे विचलित होणे. चळो म्हणजे विचलित होणे. मती म्हणजे बुद्धी. मती म्हणजे बुद्धी. सदुक्त मार्गी, सदुक्त मार्गी हा एक शब्द इथं आलाय. म्हणजे चांगल्या वाटेला, चांगल्या मार्गाला. सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या वाटेला किंवा चांगल्या मार्गाला. त्यानंतर स्वतत्व म्हणजे सत्व, आत्मविश्वास, अभिमान या अर्थानं तो शब्द आहे. स्वतत्व म्हणजे सत्व, आत्मविश्वास किंवा स्वाभिमान. त्यानंतर दुराभिमान हा शब्द इथं आलेला आहे. दुराभिमान म्हणजे व्यर्थ अभिमान, गर्विष्ठपणा. दुराभिमान म्हणजे व्यर्थ अभिमान बाळगणं किंवा गर्विष्ठपणा या अर्थानं हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर इथं शेवटच्या वळीमध्ये मळो हा शब्द आलाय. मळो म्हणजे मलिन होणे. मळो म्हणजे मलिन होणे. त्यानंतर दुरीत हा शब्द इथं आलाय. दुरीत म्हणजे वाईट किंवा अनिष्ट कृत्य. अनिष्ट म्हणजेच वाईट. अनिष्ट किंवा वाईट कृत्य या अर्थानं हा दुरीत शब्द आहे. आणि आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान. आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान. हे आपण काही या कडव्यातले कठीण शब्द इथं लक्षात घेतलेले आहेत. ते कडवं पुन्हा मी काव्य वाचन करतोय. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. न चित्त भजने चळो, मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. पुन्हा न मन हे मळो, दुरीत आत्मबोधे जळो. आता या कडव्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. त्या प्रश्नाची उत्तर मी या ठिकाणी जे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यावरून हे कडवं तुम्ही लक्षात घ्यायचंय. पहा, या कडव्यावर, या दुसऱ्या कडव्यावर माझा पहिला प्रश्न असा आहे, आपलं मन कुठून ढळू नये असे मोरोपंत म्हणतात. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल,
की आपलं मन हे निश्चयापासून, निर्धारापासून ढळू नये, विचलित होऊ नये, असे कवी मोरोपंत या ठिकाणी म्हणतात. म्हणजे निश्चयापासून, निर्धारापासून आपलं मन कधीही विलग होऊ नये, त्याच्यापासून कधी बाजूला जाऊ नये. आपला निर्धार, आपला निश्चय हा दृढ असला पाहिजे, ठाम असला पाहिजे, असे कवी मोरोपंतांनी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे या कडव्यावर माझा, आपल्या जीवनातील कोणती गोष्ट टळावी असे मोरोपंत म्हणतात? तर आपल्या जीवनातील कुजन विघ्न बाधा टळावी असे मोरोपंत म्हणतात. आता कुजन विघ्न बाधा या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतलेलाच आहे. कुजन म्हणजे वाईट, दुष्ट या अर्थाने. तर आपल्या जीवनातील कुजन विघ्न बाधा टळावी असे मोरोपंत म्हणतात. याचा अर्थ कुजन म्हणजे वाईट, दुष्ट माणसाची विघ्न बाधा म्हणजेच त्या दुष्ट माणसाची अडचण आपल्या जीवनामध्ये होता कामा नये. त्या दुष्ट माणसाचा व्यत्यय आपल्या जीवनामध्ये येता कामा नये. म्हणजे कुजन म्हणजे वाईट, दुष्ट माणसाची विघ्न बाधा टळावी, ती निघून जावी. म्हणजे दुष्टांनी केलेल्या विघ्नांचा, अडचणींचा उपद्रव आपल्या जीवनातला दूर व्हावा, असं या ठिकाणी कवी मोरोपंत म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे माझा या कडव्यावरती, आपले चित्त, चित्त म्हणजे अंतःकरण, चित्त म्हणजे हृदय आपलं चित्त, आपलं अंतःकरण कशापासून विचलित होऊ नये असे मोरोपंत म्हणतात. आता विचलितला शब्द आलाय आपल्याला, मी आधी सांगितलंय, चळो म्हणजे विचलित. तर आपलं चित्त म्हणजे आपलं अंतःकरण कशापासून विचलित होऊ नये असे मोरोपंत म्हणतात. तर आपलं चित्त, आपलं अंतःकरण हे भजनापासून विचलित होऊ नये असं कवी मोरोपंत म्हणतात. आता भजनापासून विचलित होऊ नये, भजनापासून आपण बाजूला जाऊ नये, याचा अर्थ परमेश्वराच्या प्रार्थनेपासून, परमेश्वराच्या नामस्मरणापासून आपण कधीही विचलित होऊ नये. आपलं मन त्या बाबतीत कधी चंचल होऊ नये. म्हणजे चित्त, आपलं मन, आपलं चित्त, आपलं हृदय परमेश्वराच्या भजनामध्ये, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये स्थिर राहावं. तिथं आपलं मन हे दुर्लक्षित होऊ नये असं कवी मोरोपंतांनी इथं सांगितलेलं आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आता आपलं जे चित्त आहे ना, याच्यावर मी बोलतोय थोडस. आपलं चित्त हे आकाश तत्वापासून बनलेलं आहे, म्हणून यास चिदाकाश असंही म्हणतात किंवा त्यालाच हृदय असंही म्हणतात. आता या चित्ताच्या, या हृदयाच्या एकूण 5 अवस्था आहेत. आता हे काही तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार नाही, पण हे एक आपल्याला एक समजून घेण्याच्या दृष्टीनं थोड्याशा काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर आपल्या चित्ताच्या, हृदयाच्या 5 अवस्था आहेत. त्या कोणत्या 5 अवस्था आहेत? तर मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा आपल्या चित्ताच्या म्हणजे हृदयाच्या 5 अवस्था आहेत. हे लक्षात घ्या. मूढ म्हणजे मूर्ख, अविचारी. विक्षिप्त म्हणजे लहरी, चमत्कारिक. एकाग्र म्हणजे तल्लीन, एकतान, एकलय, स्थिर अशी दृष्टी या अर्थानं. म्हणजे आपल्या हृदयाच्या एकूण 5 अवस्था आहेत. त्या कोणत्या? मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. आता पहा, मूढ व क्षिप्त चित्त असणारे जे लोक आहेत ना, ते परमार्थाचे अधिकारी कधीच नसतात, अधिकारी राहतच नाही.
विक्षिप्त चित्तावाले जे लोक आहेत ना, तर ते परमार्थाचे अधिकारी आहेत. यांना कधी परमार्थ खरा वाटतो तर कधी संसार खरा वाटतो. एकाग्र चित्तावाले जे लोक आहेत ना, यांना सविकल्प समाधी लागते पहा. आणि निरुद्ध चित्तावाले लोक यांना निर्विकल्प अशी समाधी लागते पहा. आता हे एवढं काय आकलन झालं पाहिजे, समजलं पाहिजे असा आग्रह राहील माझा. पण नाही जरी समजलं, आकलन नाही झालं तरी काय हरकत नाही. याच्यावर काय आपल्याला प्रश्नाची उत्तर लिहायची नाहीत परीक्षेला. पण तुम्हाला अधिक माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी या गोष्टी बोलतोय. पहा, तुम्ही चित्तात म्हणजे तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये काय ठेवता यावरून तुमच्या हृदयाची, तुमच्या चित्ताची अनेक नावे पडतात पहा. पुन्हा मी सांगतोय, तुम्ही चित्तात काय ठेवता, तुमच्या मनात काय ठेवता यावरून हृदयाची किंवा तुमच्या चित्ताची अनेक नावे पडतात. मी उदाहरणासह तुम्हाला पटवून देतो पहा. ज्याच्या चित्तात जनावरे तो गोठा, ज्याच्या चित्तात नट नटी अथवा खलनायक ते चित्रपटगृह, ज्याच्या चित्तात राजकारण ते लोकसभा, विधानसभा किंवा गावाकडची चावडीवर गप्पा मारत बसतात पहा. ज्याच्या चित्तात धन ती तिजोरी अथवा बँक, ज्याच्या चित्तात बायको मुले ते घर आणि ज्याच्या चित्तात देव ते मंदिर. यावरून हृदयाचे, चित्ताचे काय बनवायचे हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. म्हणजे आपलं हृदय, आपलं मन काय बनवायचंय ते आपण आपलं ठरवायचं असतं. आपण आपल्या चित्तात काय ठेवतो त्यानुसार ते बनत असतं पहा. यावरून हृदयाचे, चित्ताचे काय बनवायचे हे प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून आपलं चित्त हे कधीही भजनापासून विचलित होऊ नये हे लक्षात घ्या. परमेश्वराच्या भजनात आपलं मन, आपलं चित्त स्थिर राहावे असे मोरोपंत या ठिकाणी म्हणतात पहा. एक लक्षात घ्या, चित्तातील म्हणजे हृदयातील घाण काढून त्या स्वच्छ करावयास हवे व तिथे परमात्मा साठविला पाहिजे. देव कसा साठवावा याकरता संत एकनाथ महाराज एक दृष्टांत देतात, एक उदाहरण देतात, ते लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलंय पहा. अनादी काळापासून या चित्तात संसारच साठवलेला आहे. फार पूर्वीपासनं, पिढ्यानपिढ्या, अनादी काळापासून या चित्तामध्ये, या हृदयामध्ये संसारच साठवलेला आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या एका रचनेमध्ये असं म्हटलेलं आहे. अनादी संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेविता पाही, ते ठसविले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगिता. आता हा त्यांनी त्यांच्या एका रचनेमध्ये हेच सांगितले की अनादी काळापासून या चित्तामध्ये, या हृदयामध्ये संसारच साठविलेला आहे. त्याचं मी एक उदाहरण देतो. त्यांनीच सांगितलेल्या पद्धतीने मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून देतोय. संत एकनाथांनीच असं उदाहरण दिलेलं आहे पहा, आपल्याला समजून देण्यासाठी. काय म्हटलंय पहा. एका श्रीमंत मुलाचं लग्न झालं. तो कमी शिकलेला होता व एकुलता एक होता. तो कमी शिकलेला असल्यामुळं आणि एकुलता एक असल्यामुळं लाडात वाढलेला होता. लग्नानंतर रात्रंदिवस तो बायको बरोबरच राहू लागला. ती चपात्या करण्यास बसली की हा भाजण्यास बसायचा. ती कपडे धुवू लागली की हा कपडे सुकत टाकायचा. ती मुलगी खानदानी असल्यामुळं देवा ब्राह्मणांनी अग्नीच्या साक्षीनं मिळालेला नवरा कसाही असला तरी त्याच्या मताप्रमाणे ती वागत होती. पण त्याची जास्त लगट तिला मनापासून पसंत नव्हती. पण त्याच्या चित्तात नेहमी तीच होती, त्याच्या हृदयात नेहमी तीच होती. अर्थात तो तिच्या मताप्रमाणे वागत होता. त्याच्या चित्तात ती बसली होती, त्याच्या हृदयात ती बसली होती. एके दिवशी हा बाहेर पान खाण्याकरता गेला. तेवढ्यात एक मुराळी म्हणजे
त्या मुलीकडच्या माहेरची कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी आली. तेवढ्यात एक मुरारी आला व म्हणाला, या मुलीचे वडील आजारी आहेत. घरात त्या मुलीची सासू होती. ती म्हणाली, लवकर निघा, नाहीतर माझा मुलगा बाप मेला तरी जाऊ देणार नाही. म्हणजे तिचा बाप मेला तरी जाऊ देणार नाही. कारण लग्न झाल्यापासून आई त्याची नाटकं पाहत होती. हा पान खात आला, घरी आला, पाहतो तर बायको घरात नाही. शेवटी त्याने आईस विचारले. आईने सांगितले की ती माहेरी गेली, मला न विचारता गेली. आई म्हणाली, अरे माझा पण तुझ्यावर व तिच्यावर हक्क आहे. मी तिला माझ्या अधिकारामध्ये तिला मी माहेरी पाठवलंय. शिवाय ती माहेरीच गेली आहे ना, पुन्हा कधीतरी येणारच आहे. तो बोलला, मग मला कॉफी कोण करून देणार, मला चहा कोण करून देणार? आई बोलली, मूर्खा, लग्न होईपर्यंत जेवण, कॉफी, चहा कोण देत होते तुला? तो म्हणाला, आई, ती आल्यापासून तुझ्या हातचे मला काहीच गोड लागत नाही. आईने त्यावर तोंड सुख घेतले, खूप बोल लावले, त्याच्यावर ती चिडली, रागावली, त्याच्यावर तोंड सुख घेतले. शेवटी हा झोपी गेला. पण बायको स्वप्नात आली. शिवाय रिकामी नाही, तर हातात कॉफी घेऊन आली, चहा घेऊन आली. हा बडबडत उठला आणि काय म्हणाला, ती बघ कॉफी घेऊन आली. तात्पर्य काय रे? बायको चित्तात, बायको हृदयात साठवली, ती स्वप्नात आली. जशी बायको चित्तात राहते, तसा तुम्ही परमात्मा चित्तामध्ये ठेवा. तो तर अतिशय जवळचा, म्हणजे हृदयातच आहे. प्रत्येकाच्या हृदयातच असतो परमेश्वर. तो तर अतिशय जवळचा आहे आपल्या. तो तर अतिशय जवळचा आहे, म्हणजे तो हृदयातच आहे. फक्त चित्त आत वळवायचं आहे. खरे तर चित्त हे लोण्यासारखे मऊ आणि गंगेसारखे निर्मळ आणि व्यापक पाहिजे. म्हणजे आपण आपल्या हृदयात आपल्या चित्तात आपण जे ठेवतो तेच त्या ठिकाणी आपल्या स्वप्नामध्ये देखील येतं. तसं या ठिकाणी या दृष्टांतावरून, या उदाहरणावरून आपण एक लक्षात ठेवायचंय की आपण हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये परमेश्वर असतोच. फक्त आपलं मन त्याकडं वळवा आणि त्याच्याकडं आपलं एकाग्रता करा, तल्लीनता करा. म्हणजे आपण परमेश्वरापासून विचलित होणार नाही, परमेश्वराच्या नामस्मरणापासून विचलित होणार नाही, त्याच्या भजनापासून आपण विचलित होणार नाही. हेच मोरोपंतांना या ठिकाणी सांगायचंय. हे आपण थोडस वेगळ्या दृष्टांतातून लक्षात घेतलेलं आहे आणि हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न असा आहे, तर सर पहा तुमच्या लक्षात येईल या वळीवरती, आपली मती म्हणजे बुद्धी, आपली मती कोणत्या मार्गाला वळावी असे मोरोपंत म्हणतात? तर याचं सरळ उत्तर आपल्याला असं देता येईल की आपली मती, आपली बुद्धी सदुक्त मार्गी वळवावी असे मोरोपंत म्हणतात. सदुक्त मार्गी म्हणजे काय? चांगल्या मार्गाला, चांगल्या वाटेला आपली बुद्धी नेहमी आपण वळवली पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणजे चांगल्या जीवन मार्गाला आपण आपली बुद्धी, आपली मती आपण वळवली पाहिजे, असे या ठिकाणी मोरोपंतांनी सांगितलेलं आहे. आता ही एक बाब आपण लक्षात घ्या, मी स्पष्ट करून सांगतोय. पहा, बुद्धीला आपण प्रज्ञा म्हणतो, मती म्हणतो, अशी नावं देतो. म्हणजे बुद्धी म्हणजेच प्रज्ञा, मती. आता निश्चय करणे व निवड करणे हे बुद्धीचं काम आहे. एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं किंवा एखादी गोष्टीची निवड करणं हे आपल्या बुद्धीचं काम आहे. बुद्धीचं महत्व स्पष्ट करणार एक सुभाषित आहे. पहा, काय सुभाषित आहे? ज्यांना संस्कृत आहे त्यांना थोडंफार लक्षात येईल. पहा, काय सुभाषित आहे? बुद्धीचं महत्व स्पष्ट करणारं असं एक सुभाषित आहे. विद्वत्व च नृपत्व च नैव तुल्य कदाचन, स्वदेश पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. याचा अर्थ काय?
राजा व विद्वान यांची तुलना केल्यास विद्वान श्रेष्ठ ठरतो पहा. राजा व विद्वान यांची तुलना केल्यास विद्वान ज्ञानी श्रेष्ठ ठरतो. कारण राजा फक्त स्वतःच्या राज्यात पूज्य असतो, पूजनीय असतो, पण विद्वान सर्वत्र पूजला जातो. त्याची कीर्ती सर्वत्र असते. बुद्धिमान कोल्ह्याकडून सिंह मारला जातो, म्हणून शरीर बळापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धीपुढे तुमचं बळ शक्ती तृणतुल्य आहे. अशा बुद्धीचे भगवद्गीतेत 3 प्रकार सांगितलेले आहेत पहा. ते 3 प्रकार कोणते? सात्विक, राजस व तामस बुद्धी असते, हे लक्षात घ्या. काही माणसं सात्विक बुद्धीचे असतात, काही राजस बुद्धीचे असतात, काही तामस बुद्धीचे असतात. जर सात्विक बुद्धीचे लोक कसे असतात, ते कसा विचार करतात? सात्विक बुद्धीचे तर ते असे विचार करतात, काय करावे, काय करू नये, प्रवृत्ती, निवृत्ती, भय, अभय, बंध, मोक्ष हे सर्व ते जाणतात व चांगले ग्रहण ते करतात. तिला आपण सात्विक बुद्धी म्हणतो, हे लक्षात. या बुद्धीला आपण सात्विक बुद्धी म्हणतो. राजस बुद्धी कशी असते? ज्या बुद्धीने धर्म अधर्म, कार्य अकार्य, योग्य अयोग्य याचा यथार्थ निर्णय होत नाही, त्यास राजस बुद्धी म्हणतात. ज्याप्रमाणे बगळ्यास पाणी आणि दूध समजत नाही किंवा आंधळ्यास दिवस रात्र कळत नाही, त्यास राजस बुद्धी म्हणतात. आणि तामस बुद्धीचे लोक कसे असतात? जी बुद्धी अधर्मालाच धर्म समजते, सर्वार्थानं जी विपरीत असते व तमानं म्हणजे रागानं म्हणजे अंधारानं आच्छादलेली असते, त्यास तामस बुद्धी म्हणतात. ज्याप्रमाणे राजाची वाट चोरास संकट वाटते किंवा राक्षसास रात्र दिवस वाटतो, तशी ती उलटे निर्णय घेते पहा, ही तामस बुद्धी. तामस बुद्धी नेहमी उलटे निर्णय घेते. ती तामस बुद्धी समजावी म्हणून कवी मोरोपंत म्हणतात, आपण आपल्या बुद्धीला चांगल्या वाटेला, चांगल्या मार्गाला आपण वळवलं पाहिजे. म्हणून तो प्रश्न असा आहे की आपली बुद्धी, आपली मती कोणत्या मार्गाला वळवावी असे मोरोपंत म्हणतात? तर सदुक्त मार्गी वळवावी, चांगल्या मार्गाला वळवावी, चांगल्या वाटेला आपण आपली बुद्धी वळवावी, चांगल्या जीवन मार्गाला आपल्या बुद्धीला आपण घेऊन गेलं पाहिजे. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी देखील अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? ना चरावा तो मार्गो आचरे जो. याचा अर्थ ज्या मार्गाचं कधीही आचरण करू नये, त्याच मार्गाचं जे आचरण करतो, म्हणजे जाऊ नये त्याच मार्गाला जातो, त्याला संत ज्ञानेश्वरांनी अज्ञानी असं म्हटलेलं आहे. म्हणून कवी मोरोपंतांनी म्हटलंय, आपली बुद्धी, आपली मती नेहमीच चांगल्या मार्गाला, चांगल्या वाटेला म्हणजेच चांगल्या जीवन मार्गाला आपण वळवावी, तरच जीवनाचा आपला उत्कर्ष होईल, आपल्या जीवनाची भरभराट होईल. संत सज्जनांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गाकडेच आपली बुद्धी आपण वळवली पाहिजे, हेच मोरोपंतांनी या ओळीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या ओळीकडे पहा. आपल्या हृदयाला म्हणजेच आपल्या चित्ताला कोणती गोष्ट कळावी अशी मोरोपंत म्हणतात? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की आपल्या हृदयाला, आपल्या चित्ताला स्वतत्व त्या ठिकाणी आपल्या हृदयाला, आपल्या चित्ताला कळावे असे मोरोपंत म्हणतात. आता स्वतत्व म्हणजे काय? तर स्वतःचे तत्व. स्वत्व म्हणजे स्वतःचे वास्तविक स्वरूप किंवा आपलेपणा किंवा स्वतःची मालकी, धनीपणा किंवा आत्मविश्वास, स्वाभिमान, स्वची जाणीव म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःची क्षमता आपल्या हृदयाला, आपल्या चित्ताला कळली पाहिजे, असं मोरोपंत या ठिकाणी म्हणतायत. त्यावर माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपला काय गळून पडावा असे मोरोपंत म्हणतात? तर सारा दुराभिमान गळून पडावा असे मोरोपंत म्हणतात पहा. दुराभिमान
या शब्दाचा अर्थ आपण पाहिलाय. म्हणजे व्यर्थ, खोटा अभिमान, गर्विष्ठपणा, अहंकार आपला गळून पडावा, असं या ठिकाणी मोरोपंत म्हणतात. पहा, नीट समजून घ्या. मी पुढचा भाग याच्यावरचा स्पष्ट करतोय. असं म्हणतात पहा, जागृतीमध्ये म्हणजे आपल्या जागेपणी, जागृती म्हणजे जागेपणी. असं म्हणतात, जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असतं. आपल्या जागेपणामध्ये स्वप्न लपलेलं असतं. पहा, औशेला म्हणजे अमावस्याला चंद्र लपलेला असतो. बालपणात तारुण्य लपलेलं असतं. न फुलणाऱ्या कळीमध्ये सुगंध लपलेला असतो. तसे शरीरात अहंकार, गर्व, अभिमान लपलेला असतो. पहा, तो निमित्त मिळताच असा बाहेर पडतो. तो शरीरातला अहंकार, तो गर्व, तो अभिमान, तो बाहेर पडतो. निमित्त मिळू द्या, तो आपल्या शरीरात लपलेला असतोच. निमित्त मिळालं की आपल्या शरीरातला अहंकार, गर्व, अभिमान जो लपलेला आहे ना, तो बाहेर पडतो. तो निमित्त मिळताच बाहेर पडतो. जसे अपथ्याचे निमित्त साधून ज्वर म्हणजे ताप बाहेर पडतो, तसा निमित्त मिळालं की आपल्या शरीरातला अहंकार, अभिमान तो बाहेर पडतो. पहा, आता असा हा अहंकार, असा हा अभिमान अनेक प्रकारचे आहेत. पहा, कोणाला कशाचा अहंकार होईल, कोणाला कशाचा गर्व होईल सांगता येत नाही. म्हणून अहंकार हे अभिमान अनेक प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ, कोणाला रूपाचा म्हणजे सौंदर्याचा अहंकार असतो, कोणाला आपल्या शक्तीचा, बळाचा अहंकार असतो, कोणाला आपल्या सत्तेचा, खुर्चीचा अहंकार असतो, कोणाला आपल्या धनाचा, संपत्तीचा अहंकार असतो, कोणाला आपल्या ज्ञानाचा अहंकार असतो, आपल्या बुद्धीचा अहंकार असतो, कोणाला आपल्या भक्तीचा अहंकार असतो, वगैरे वगैरे. परमेश्वराला कोणताच अभिमान नाही, परमेश्वराला कोणताच गर्व नसतो. म्हणून त्यास कोणाचा अभिमान, कोणाचा गर्व अजिबात आवडत नाही. परमेश्वर सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे. रूपात, गुणात, शक्तीत, सत्तेत, धनात, सर्वच बाबतीत परमेश्वर श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. पण त्याला अहंकार आहे का? नाही. त्याला गर्व आहे का? नाही. हे लक्षात घ्या. मग त्याला कोणत्याच गोष्टीचा अभिमान नाही, त्याला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही, तर आपल्यामध्ये असणारा अहंकार, गर्व त्याला आवडेल का? तर अजिबात आवडणार नाही. त्याच्या समोर आपला अभिमान कसा टिकेल रे मग? आपल्यातील अभिमान गेल्याशिवाय, आपल्यातील अहंकार गेल्याशिवाय तो परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये अहंकार असतो, कोणत्याही गोष्टीचा असू द्या, ज्याच्यामध्ये अहंकार असतो, ज्याच्यामध्ये गर्व असतो, त्याला परमेश्वर प्राप्ती कधीच होणार नाही. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. म्हणून आपल्यातील अभिमान गेल्याशिवाय तो परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. असं म्हणतात. पहा, अभिमान बाधक आहे, पण स्वाभिमान साधक आहे. अहंकार जाणं म्हणजे नम्रता येणं. आपल्यातला अहंकार, आपल्यातला गर्व जाणं म्हणजे आपल्यामध्ये नम्रता येणं. नम्रतेशिवाय देवाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. कारण परमात्मा अभिमानाचा द्वेषी आहे. ज्याच्यामध्ये अहंकार आहे, ज्याच्यामध्ये गर्व आहे, अशा व्यक्तीचा परमेश्वर द्वेष करतो, त्याचा मत्सर करतो. हे लक्षात घ्या. कारण परमात्मा हा अभिमानाचा द्वेषी आहे आणि दीनांचा प्रिय आहे. हे लक्षात घ्या. दीन म्हणजे अभिमान रहित भक्त. जो अभिमान सोडून, गर्व सोडून जो परमेश्वराची भक्ती करतो, असाच भक्त परमेश्वराला प्रिय असतो. पहा, अशाच भक्ताला परमेश्वर प्रसन्न होतो. म्हणून दीन म्हणजे अभिमान रहित भक्त आणि तो परमेश्वराला फार आवडतो. तात्पर्य काय? तर आपल्यातील खोटा, व्यर्थ अभिमान, व्यर्थ गर्व, व्यर्थ अहंकार आपल्यातला जावा व आपल्या अंगी नम्रता यावी.
तरच आपल्याला परमेश्वराची परमात्म्याची प्राप्ती संभवते. हेच मोरोपंतांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलंय. दुराभिमान सारा गळो याच्यामध्ये सांगितलेलं आहे. या ओळीचा अर्थ तुम्हाला कळला असेल. आता तुमच्या याच ओळीवर कवितेखालचा प्रश्न आहे पहा. स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता मी जे सगळं बोललोय, जे मी काही सांगितलंय ते तुम्ही समजून घेतलं असेल, आकलन केलं असेल, तोच भाग त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. तुमच्या कवितेखालचा हा प्रश्न आहे, त्याच्यातला विचार, मी त्याच्यातला विचारच या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तेच त्याचं उत्तर आहे. ते तुम्ही नीट पुन्हा हा रेकॉर्डिंगचा या पाठाचा या भागाचा जे रेकॉर्डिंग आहे ते पुन्हा ऐका. तुमच्या नक्कीच पुन्हा ते लक्षात बसेल आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल. त्यानंतर आता या कडव्यातल्या शेवटच्या ओळीवर माझा प्रश्न आहे. आता मी इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारतोय. पुन्हा काय मलिन होऊ नये असे मोरोपंत म्हणतात. मलिनला शब्द आलाय मळो, आपण पाहिलंय. पुन्हा काय मलिन होऊ नये असे मोरोपंत म्हणतात. तर मन, आपलं मन हे पुन्हा मलिन होऊ नये, मळू नये असे मोरोपंत म्हणतात. आता मन एकदा निर्मळ स्वच्छ होऊन, आपलं मन हे एकदा निर्मळ स्वच्छ होऊन भक्ती मार्गाला लागलेलं मन पुन्हा विषय लालसेनं त्या ठिकाणी मलिन होऊ नये. आता विषय लालसा काय? आपण विषयावर तर बोललोय पहिल्या कडव्यामध्ये. विषय सर्वथा ना आवडो याच्यामध्ये पहिल्या तासिकेला आपण सगळं विषय म्हणजे काय तर मोह, माया, कामवासना, मनातल्या कल्पना, मनातल्या इच्छा याचा या म्हणजे हे म्हणजेच काय तर विषय. हे आपण पहिल्या तासिकेला लक्षात घेतलेलं आहे. तर आपलं मन एकदा निर्मळ स्वच्छ होऊन भक्ती मार्गाला लागलेलं मन पुन्हा विषय लालसेनं म्हणजे मोह, कामवासना, इच्छा या गोष्टीनं पुन्हा मलिन होता कामा नये, ते घाणेरडे होता कामा नये असे मोरोपंत या ठिकाणी म्हणतात. एकदा तुमचं मन स्वच्छ झालंय, निर्मळ झालंय, तुम्ही परमेश्वर भक्तीला तुमचं मन लागलेलं आहे, स्वच्छ असं मन, ते पुन्हा विषय लालसेनं म्हणजे त्या मोह, कामवासना, इच्छा या गोष्टीनं ते पुन्हा मलिन होता कामा नये असे मोरोपंतांनी या ठिकाणी सांगितलंय. आता नीट समजून घ्या. या ओळीतला अर्थ पुन्हा मी अधिक वेगळ्या गोष्टीनं स्पष्ट करून सांगतोय. पहा की मोरोपंतांनी सांगितलंय की आपलं मन एकदा स्वच्छ होऊन निर्मळ होऊन भक्ती मार्गाला लागल्यानंतर या विषयाच्या लालसेनं म्हणजे या मोह, कामवासना, इच्छा या गोष्टीनं पुन्हा मलिन होता कामा नये. आता आपण लक्षात घ्या, इंद्रिय रूपी राज्याचा मन हा राजा आहे. पहा काय मी सांगतोय, इंद्रिय रूपी आपली इंद्रिय कोणते? नाक, डोळे, कान, त्वचा वगैरे ही काय आपली इंद्रिय आहे. या इंद्रिय रूपी राज्याचा मन हा राजा आहे. त्यामुळं राजा म्हणजे मन चांगलं तरच प्रजा म्हणजे इंद्रिय चांगली राहतात. कारण कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर आधी मनात येते, मग ती आपल्याला कृतीमध्ये दिसते. म्हणून आपलं मन निर्मळ राहणं, स्वच्छ राहणं हा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणून इंद्रिय रूपी राज्याचा मन हा राजा आहे. त्यामुळं राजा चांगला तर प्रजा चांगली, म्हणजेच आपलं मन चांगलं तर इंद्रिय पवित्र राहतात. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. त्यामुळंच आपलं मन निर्मळ व पवित्र असावं, ते मलिन होऊ नये. आपले मन हे इंद्रियाच्या पलीकडे असते आणि मनापलीकडे बुद्धी आणि बुद्धी पलीकडे परमात्मा असतो म्हणजे परमेश्वर असतो असे भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. आपल्या आत्म्यास म्हणजे आपल्या जीवास दशा म्हणजे वाईट अवस्था प्राप्त होण्यास मनच कारणीभूत असतं. पहा हे लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, आपल्या आत्म्यास म्हणजे आपल्या जीवास दशा म्हणजे वाईट अवस्था प्राप्त होण्यास आपलं मनच कारण असतं. हे लक्षात घ्या.
त्या मनात सगळ्या गोष्टी येतात आणि मग सगळं काही घडत असतं पहा. म्हणून प्रत्येकास फक्त एकच मन आहे. आपण त्या 24 तत्वांमध्ये पाहिलं तर मन हे एकच आहे. पहा, प्रत्येकास फक्त एकच मन आहे. जर 10 मनं असती तर 10 ठिकाणी ती मनं आपल्याला लावता आली असती. मन एक आहे पण त्यास 2 बायका आहेत. मन एक आहे पण त्यास 2 बायका आहेत. त्या कोणत्या? तर प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा 2 बायका त्या मनाला असतात. म्हणून संत कान्होबानं असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? मनू राजा एक देही पुरी. आपल्या देहामध्ये एकच मन हा राजा आहे पहा. मनू राजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी. नारी म्हणजे बायका. पुन्हा सांगतोय, मनू राजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी ओ. मनाला बायका 2 मात्र मुलीही भरपूर आहेत. मग संकल्प, विकल्प, प्रकल्प वगैरे ही मनाची मुले आहेत. मनाचा एवढा विचार करण्याचं कारण माणसाच्या अधोगतीस, माणसाची प्रगती रोखण्यास, माणसाचा उत्कर्ष रोखण्यास हे मनच कारणीभूत असतं पहा. म्हणून मनाचा एवढा विचार करण्याचं कारण माणसाच्या अधोगतीस किंवा प्रगतीस मनच कारणीभूत आहे. मनामुळेच विषयासक्ती म्हणजेच मनामुळेच इच्छा, कामवासना, मोह निर्माण होतात. मनामुळेच आपण बंधन आणि निर्विषय, मनामुळेच आपण इच्छा, कामवासना, मोह यापासून दूर जाऊ शकतो. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणं किती गरजेचं आहे हे जीवनामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय. म्हणून आणि आपण जर आपल्या मनावर बंधन ठेवलं, आपण आपलं मन निर्विषयाला लावलं, इच्छा, कामवासना, मोह यापासून आपलं मन जर दूर ठेवलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. हे आपण लक्षात घ्यायचंय. म्हणून म्हणतात, मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपण मनाला प्रसन्न केलं पाहिजे. मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तणाचे म्हणजे शरीराचे, तण म्हणजे शरीर, तणाचे म्हणजे शरीराचे ऑपरेशन करता येते. पहा, आपल्याला शरीराचं ऑपरेशन करता येतं. तण म्हणजे शरीर, शरीराचं ऑपरेशन करता येतं. पण मनाचं ऑपरेशन करता येतं का? अजिबात नाही. कारण ते सूक्ष्म आहे. मनाचे 3 दोष आहेत पहा. मनाचे पण 3 दोष आहेत. ते कोणते आहेत? मल, विक्षेप आणि आवरण. मनाचे 3 दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे मनात पाप वासना येणे, विक्षेप म्हणजे मनाचा चंचलपणा आणि आवरण म्हणजे अज्ञानाचा पडदा. असे मनाचे 3 दोष आहेत. एखाद्या माणसाने किती सांगितले की माझं मन साफ आहे, माझं मन स्वच्छ आहे, नीट लक्षात घ्या पहा, हा भाग खूप महत्वाचा आहे. कारण व्यवहारात या गोष्टी तुम्हाला अनुभवायला आलेल्या आहेत पहा. एखाद्या माणसाने किती सांगितलं माझं मन साफ आहे, साफ आहे म्हणजे स्वच्छ आहे, पण ते सर्व खोटे पहा, ते सर्व खोटं आहे. जोपर्यंत हे 3 दोष त्याच्यातले जात नाहीत तोपर्यंत मन शुद्ध होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये 10 चंचल पदार्थ सांगितलेले आहेत पहा. शास्त्रामध्ये 10 चंचल पदार्थ सांगितलेले आहेत. त्यात मनाचा प्रथम क्रमांक आहे पहा. मग ते 10 चंचल पदार्थ कोणते आहेत पहा शास्त्रामध्ये सांगितलेले. तर त्याच्यामध्ये पहिला आहे मन, दुसरा भ्रमर, तिसरा पाऊस, चौथा स्त्री, 5वं मदन, 6वा वारा, 7वं लक्ष्मी, हे सगळे चंचल गोष्टी आहेत. 8वा गर्व, 9वा माकड आणि 10 मासे, हे लक्षात घ्या. तर ह्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्वात जास्त चंचल असे हे पदार्थ आहेत. त्याच्यात मनाचा क्रमांक पहिला लागतोय, हे लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी मनास माकडाची उपमा दिलेली आहे.
मनालाच काही जण माकड असं पण म्हणतात पहा. त्याचं पण आपल्याला वेगवेगळे दृष्टांत देऊन हे अधिक पटवून देता येईल, पण याच्या खोलात एवढी जाण्याची गरज नाही. प्रत्यक्ष जर आपण अध्यापन असतं वर्गामध्ये, तर मी अनेक गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणाच्या दृष्टांताच्या माध्यमातून पटवून दिल्या असत्या. पण या ठिकाणी खूप मर्यादा आहेत. म्हणून मी काही माझ्या दृष्टांताला, माझ्या काही उदाहरणाला मी इथं आवर घालत आहे. पुढचा प्रश्न असा आहे, इथं दुसऱ्या कडव्यावरचा शेवटच्या वळीवरचा. हे पहा इथं, दुरित आत्मबोधे जळो. दुरित कशाने जळो असे कवी मोरोपंत म्हणतात. तर हे दुरित, दुरित म्हणजे वाईट कृत्य, अनिष्ट गोष्टी, पाप आपल्या आत्मबोधाने, आपल्या आत्मज्ञानाने जळू दे असे मोरोपंत म्हणतात. जळू दे म्हणजे जळून जाऊ दे, भस्म होऊ दे किंवा नष्ट होऊ दे, या अर्थानं आपण इथं लक्षात घ्यायचंय. पहा, ज्ञानाचे पण 3 प्रकार आहेत. ते कोणते आहेत? एक ज्ञान, दुसरं विज्ञान आणि तिसरं अज्ञान. संत ज्ञानेश्वरांनी या तिघांची व्याख्या केलेली आहे पहा. हे लक्षात घ्यायचंय. तर आपल्याला समजून घ्यायचंय की तो भाग म्हणजे की ज्ञानाचे 3 प्रकार आहेत, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. तर पहिलं आपण समजून घेतोय ज्ञान. ज्या ज्ञानामुळे परमात्मा, परमेश्वराची प्राप्ती होते, त्यास ज्ञान म्हणतात. यालाच आत्मज्ञान म्हणतात, यालाच अध्यात्म ज्ञान म्हणतात किंवा यालाच आत्मबोध असं म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 13 श्लोक 11 भगवद्गीतेमधील श्लोकावर 248 ओव्यांचा विस्तार करून ज्ञानी व अज्ञानी यातील भेद दाखवून दिलेला आहे. तो श्लोक असा आहे, अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्व ज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञानमिती प्रोक्त ज्ञान यथोन्यथा. आता संस्कृत मधला हा श्लोक आहे, थोडं कठीण वाटेल, पण मी श्लोक ठीक आहे नाही समजलं तरी त्याच्यातला अर्थ मी तुम्हाला समजून देतोय. तो अर्थ असा आहे, अध्यात्म ज्ञानच नित्य आहे, शाश्वत आहे, सत्य आहे, खरं आहे अशी बुद्धी असणं. तत्वज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म, त्याचं दर्शन, या सर्वाला ज्ञान असं म्हणतात. याखेरीज इतर सर्व अज्ञान आहे. प्रथम स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञानानंतर परमात्म्याचं ज्ञान होते, मग तो महात्मा होतो पहा. हे आपण इथं ज्ञानाची व्याख्या लक्षात घेताना पाहिलेला आहे. आणि विज्ञान म्हणजे काय? तो विषयाचे, जगाचे, वस्तूचे परलौकिक ज्ञान, यालाच विज्ञान म्हणतात. याची सुद्धा आपल्याला गरज आहे, कारण हे ज्ञानास सहाय्य करतं पहा, ज्ञानाला मदत करतं. संत ज्ञानेश्वर म्हणतात, आपले शरीर पंचमहाभूतात्मक आहे. काय खावे, काय पाहावे, कुठे जावे, काय ऐकावे, काय करावे याचे आपल्याला ज्ञान हवे, कारण हे शरीरास आवश्यक आहे. या शरीरामुळेच परमार्थ प्राप्ती आहे. या ज्ञानात वकील, वैद्य म्हणजे डॉक्टर, अभियंता म्हणजे इंजिनियर वगैरे सर्व येतात, पण हे पोट भरण्यापुरते मर्यादित आहे. यामुळे अध्यात्म लाभ होणे शक्य नाही. अध्यात्म ज्ञानाशिवाय बाकीचं ज्ञान म्हणजे मोराच्या पिसावरील असंख्य डोळ्यासारखे आहे. मुख्य पाहण्याचे डोळे नसतील तर पिसावरील डोळ्यांचा काय उपयोग आहे का? तर अजिबात नाही. याचा अर्थ तत्वज्ञानाशिवाय बाकीचं ज्ञान हे अपूर्ण आहे. म्हणून याची पण आपल्याला नितांत गरज आहे, त्या विज्ञानाची आपल्याला गरज आहे. आणि तिसरं म्हणजे अज्ञान. विज्ञान म्हणजे वरील ज्ञान जे मी आता सांगितलंय, तर विज्ञान हे सत्य आहे असं समजणं म्हणजे अज्ञान आहे. हे लक्षात घ्या, विज्ञान हे सत्य आहे असे समजणे म्हणजे अज्ञान. ज्याप्रमाणे दगडास शीत आणि उष्ण, थंड आणि गरम हे सारखंच त्याला असतं, त्या दगडाला, त्याच्यातून काही त्याला ज्ञान होतं का की हे थंड आहे आणि हे गरम आहे किंवा हे शीत आहे, हे उष्ण आहे, हे दगडाला कळतं का? अजिबात कळत नाही. ज्याप्रमाणे दगडास शीत उष्ण सारखे, आंधळ्यास दिवस रात्र सारखी, परिसास सोने आणि लोखंड सारखंच. पळी म्हणजे डाव, डावात चव कळत नाही. जे भांड्यामध्ये आपण ते भांड्यामध्ये भाजी असते, त्या भांड्यामध्ये आपण डाव टाकतो, पळी फिरवतो, त्या पळीला चव कळते का? नाही.
पळीस डाव, त्या पळीस म्हणजे त्या डावात चव कळत नाही. लहान मुलं पाप पुण्य जाणत नाही. लहान मुलाला पाप आणि पुण्य कळत नाही. त्यास अज्ञान म्हणतात पहा. म्हणजे ज्या ज्ञानामुळे परमात्मा प्राप्ती होते, अशा आत्मज्ञानाने, अशा अध्यात्माने, अशा आत्मबोधाने आपल्यातले दुरित म्हणजे वाईट कृत्य, अनिष्ट कृत्य आपलं म्हणजे ते पाप जळून जावे, भस्म व्हावे, नष्ट व्हावे, याचा खऱ्या अर्थाने ते विचार व्हावा, असे मोरोपंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण हे लक्षात घ्यायचंय. कवितेखालचा कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते सांगा. एका बाजूला गोष्टी आहेत, दुसऱ्या बाजूला विनंती आहे. पहा, निश्चय तुम्ही कधीही ढळू देऊ नये. पूजन विघ्न बाधा टळून जाऊ दे. चित्त भजन करताना विचलित होऊ नये. मती सदुक्ती मार्गी म्हणजे चांगल्या मार्गाला वळू दे. आणि हृदय स्वतःचे वास्तविक स्वरूप कळू दे. दुराभिमान सर्व गळून जावा आणि मन मलिन होऊ नये. आणि आत्मबोधे दुरित म्हणजे वाईट किंवा अनिष्ट या गोष्टी जळून जाऊ दे, नष्ट होऊ दे, असं या ठिकाणी मोरोपंतांनी परमेश्वराकडे विनंती केलेली आहे. म्हणजे एका